नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण भरलेली मिरची बनवणार आहोत. तर ही मिरची तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. या मिरचीचे भजीसुद्धा खूप छान लागतात. तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. तर ही मिरची थोडीशी लांब आणि थोडीशी जाड आहे. शिमला मिरचीपेक्षा या मिरचीची साल थोडीशी पातळ असते आणि भाजायलासुद्धा वेळ लागत नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, मी कोवळी पाहून मिरची घेतलेली आहे. तर आपल्याला कोवळी पाहूनच मिरची घ्यायची आहे. मिरची घेताना हाताने दाबून पाहायची. दबणारी मिरची घ्यायची आहे. दबणारी मिरची कोवळी असते, ती जास्त तिखटसुद्धा लागत नाही. तरी ते सगळ्या मिरच्या मी पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपण चाळणीमध्ये ठेवू, जेणेकरून त्याचं पाणीसुद्धा निथळून जाईल. तरी ते आपण आता सारणाची तयारी करू. थोडेसे मी तीळ घेतलेले आहेत भाजून थोडासा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. थोडेसे जिरे घेतलेले आहेत. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून. थोडासा लसूणसुद्धा घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि कढीपत्त्याची मी इथे कोवळी पानं घेतलेली आहेत. आता शेंगदाणे सोडून हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. तर शेंगदाणे आपण नंतर बारीक करणार आहोत. तर इथे बाकीचं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि झाकण लावून हे बारीक करून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. तरी ते सर्व साहित्य बारीक झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत. थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आहे. आता झाकण लावून हे सगळं बारीक करून घेऊ. तरी ते पाहू शकता छान असं बारीक झालेलं आहे. शेंगदाणे थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत. तर आता आपला मसाला तयार झालेला आहे, एका ताटामध्ये काढून घेऊ. तेल टाकल्यामुळे छान असा मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरता येतो. इथे पाहू शकता ओलसर असा मसाला तयार होतो तेल टाकल्यामुळे. छान असा मसाला तयार झालेला आहे. आता इथे मिरची कट करून घेऊ. तर मी सगळ्या मिरच्या एकदमच कट करणार नाही, तर एक एक मिरची कट करून मसाला भरून घेणार आहे. तर मसाला आपल्या जेवढ्या मिरच्यांमध्ये बसेल तेवढ्या मिरच्या आपल्याला कट करायच्या आहेत आणि छान असं भरून घ्यायचं आहे. तर इथे मिरची मी एक कट केलेली आहे, पाहू शकता. त्यामध्ये जास्त बीसुद्धा नाहीत. जर तुम्हाला बी जास्त वाटत असेल तर तुम्ही बीसुद्धा त्यामधलं काढून घेऊ शकता. तर यामध्ये थोडंसंच बी होतं, त्यामुळे मी बी काही काढलेलं नाही आणि ही मिरची जास्त तिखटसुद्धा लागत नाही. तर दाबून असा इथे मी मिरचीमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. पाहू शकता छान असा दाबून भरायचा आहे. तर सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच प्रकारे भरून घ्यायच्या आहेत. तर इथे मी दुसरीसुद्धा मिरची भरून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घेऊ. तर इथे सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपण भाजून घेऊ. तर इथे मी जास्त भांडी खरकाटी न करता इथे मी तव्यावरती चपात्या बनवल्या होत्या, तर त्यावरतीच ह्या मिरच्या भाजून घेणार आहे आणि तव्यावरती छान अशा मिरच्या भाजल्या जातात. तर मी तव्यावरती 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची ठेवायची आहे. तर इथे अशा प्रकारे आपल्याला एक एक करून मिरची ठेवायची आहे. तर सगळ्या मिरच्या तव्यावरती मी ठेवून घेतलेल्या आहेत. तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर इथे पाणी अजिबात मिरचीला आपल्याला टाकायचं नाही. झाकण ठेवून 2 मिनटं मिरच्या छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत. आता मिरच्या पलटवून घेऊ. पाहू शकता आपली जी मिरचीची खालची बाजू होती ती छान अशी भाजलेली आहे. आता ह्या मिरच्या आपण पलटवून घेऊ. तर इथे सगळ्या मिरच्या पलटवून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर इथे मिरचीसाठी मी थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे आणि थोडासा आपला मसाला शिल्लक होता तोसुद्धा मिरचीमध्ये टाकलेला आहे. आता यावरती झाकण ठेवून 2 मिनटासाठी पुन्हा मिरची छान अशी वाफवून घेऊ. तर इथे आपली मिरची छान अशी वाफवलेली आहे. इथे पाहू शकता पलटवून घेतल्यानंतर मसाला छान असा कुरकुरीत झालेला आहे. तर सगळीकडून मिरच्या छान अशा आपल्या दोन्ही बाजूनी मिरच्या छान अशा भाजलेल्या आहेत.
तर आपली इथे मिरची आता तयार झालेली आहे, पाहू शकता छान अशी, आणि मसालासुद्धा छान असा कुरकुरीत दिसत आहे. तर ह्या मिरच्या जास्त तिखटसुद्धा लागत नाही. तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. तर इथे सगळ्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ. पाहू शकता छान अशी झालेली आहे. नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि घरामध्ये जर तुमचे थोडेसे मोठाली मुलं असतील तर ते सुद्धा ह्या मिरच्या आवडीने खातील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.